नमस्कार. यंदा बुधवार 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. इच्छा असूनही अनेकांना गुरुचरित्र पारायणाला कदाचित वेळ मिळणार नाही. अशावेळी शास्त्राने पर्याय म्हणून एक श्लोकी गुरुचरित्र दिले आहे, जे उच्चारला असता संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभते. मग प्रश्न पडतो, गुरुचरित्र वाचण्यापेक्षा हाच पर्याय दरवेळी वापरावा का? तर नाही, ही सोय दिलेली आहे, कायमस्वरूपी उपाय नाही. गुरुचरित्राचे पारायण का करायचे? तर त्यात अनेक कथा आहेत, ज्या आयुष्याला सकारात्मक वळण देणाऱ्या आहेत, अध्यात्माची वाट दाखवणाऱ्या आहेत. म्हणून श्री गुरुचरित्र ग्रंथाकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहावे आणि जेव्हा पारायण शक्य नाही तेव्हा सदर श्लोक म्हणून लाभ घ्यावा. ऑफिस, व्यवसाय, आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात संपूर्ण पारायणासाठी लागणारा वेळ आणि नियम पाळता येत नाही. सेवा करण्याची मनात तळमळ असूनही वेळेअभावी किंवा नियमामुळे पारायण होऊ शकत नाही. जर तुम्हाला मनापासून सेवा करायची असेल तर यासाठी एक प्रभावी पर्याय आहे, तो म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र. तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्यफल हवे असेल तर तुम्ही ही एक श्लोकी गुरुचरित्र सेवा नक्की करू शकता. तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये हा श्लोक म्हणू शकता. तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणू शकता. तुमची एखादी विशेष इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. उदाहरणार्थ, मी 11 दिवस रोज 11 किंवा 21 वेळा हे एक श्लोकी गुरुचरित्र म्हणेन, असा संकल्प करू शकता. दिवसभरात तुमच्या वेळेनुसार जेव्हा शक्य असेल तेव्हा करू शकता. सायंकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा देवासमोर दिवा अगरबत्ती करून ही सेवा करू शकता. नोकरीचा त्रास, नजरदोष, बाह्यबाधा, घरातील भांडणे, व्यवसाय व्यवस्थित न चालणे, घरात आजारपण किंवा रोगराई, तुमचा कोणताही प्रश्न किंवा समस्या असली तरी ती या सेवेने सुटू शकते. जगात अशी कोणतीही समस्या नाही जी दत्तगुरू महाराजांना शरण गेल्यावर गुरुचरित्र पारायण केल्यानंतर सुटणार नाही. त्यासाठी दत्तगुरूंवर मनापासून विश्वास आणि श्रद्धा ठेवा. तुमच्या मनात महाराजांवर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि मनापासून तळमळ हवी. समस्या नातेवाईकांना किंवा शेजाऱ्यांशी शेअर करू नका. ते तुमचे ऐकतील आणि त्यावर हसतील. त्याऐवजी तुम्ही ज्या देवांना किंवा गुरूंना मानता त्यांच्याजवळ दुःख सांगा, ते नक्कीच मार्ग दाखवतील. जर दत्तगुरू महाराजांना पूर्ण शरण जाऊन समर्पण वृत्तीने मनापासून श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावर सेवा केली तर ते 21 दिवस सोडा 1 तासातही अनुभव देतील, असे सांगितले जाते. तो श्लोक पुढीलप्रमाणे. श्री एक श्लोकी गुरुचरित्र. दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी. त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिलवंतचिये संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांच्या श्रमा. गुरुपौर्णिमेदिवशी उपासनेचा एक भाग म्हणून एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण आवर्जून करा आणि लाभ मिळवा. धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.